दर 15 दिवसांनी आम्ही वाट पाहायचो ती लोणी कढवल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या बेरीपासून बनलेल्या आंबट गोड पदार्थाची. आम्ही तर त्याला बेरीज म्हणतो. तुम्ही काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी तूप कसं बनवायचं. रोजचं दूध जर मंद आचेवर तापवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर त्याला जाड साय येते. ही जाड साय मग एका पातेल्यामध्ये जमा करून त्यामध्ये विरजण टाकायचं. अशीच ही रोजची साय जमा करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे. आम्ही 8 ते 10 दिवसाची साय जमा करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जमा करू शकता. ज्या दिवशी तूप बनवायचं आहे त्या दिवशी साईचं भांडं फ्रीजमधून आपण बाहेर काढून ठेवायचं आहे सकाळपासूनच. आणि आता दुपारच्या मोकळ्या वेळात आता मी हे तूप बनवायला घेतलंय. ही सगळी साय आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी मी 3 ग्लास टाकलेले आहेत. ब्लेंडरच्या साह्याने मी आता हे साईचं दही लोणी वर येईपर्यंत घुसळून घेत आहे. तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही रवीचाही वापर करू शकता. आपले छान लोणी आता वरती आलेलं आहे. आता दुसऱ्या एका कढईमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे. हे लोणी काढून आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील आंबटपणा निघून जाईल. लोण्याचा गोळा थोडा हाताने दाबून घेतला की त्यातील पाणी देखील निघून जाईल. अशा पद्धतीने आपला लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. लोणी काढल्यानंतर उरलेले ताक तुम्ही मसाला ताक किंवा कढीसाठी वापरू शकता. पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा आपला तयार झालेला आहे. आता आपण ही कढई गॅसवर ठेवणार आहोत. तूप दाणेदार होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहोत आपण इथे. आपले लोणी आता इथे वितळायला सुरुवात झालेली आहे. लक्षात ठेवा, आपल्याला हे लोणी मंद गॅसवर कढवायचं आहे. नितळ तूप होईपर्यंत आपल्याला हे लोणी कढवायचं आहे. 15 ते 20 मिनिट लागतील यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता आपलं तूप रेडी झालेलं आहे. अगदीच नितळ तूप, अतिशय सुंदर सुगंध येत आहे तुपाचा. थंड झाल्यावर हे तूप आता तुम्ही बर्नीमध्ये काढून स्टोअर करू शकता. आता आपण बनवणार आहोत लहान मुलांचा फेवरेट पदार्थ बेरी. तूप ओतून घेतल्यानंतर खाली राहिलेली बेरी चमच्याने काढून एका पॅनमध्ये आपल्याला टाकायची आहे आणि गरम करायला ठेवायची आहे. आता यामध्ये मी 2 चमचे साखर टाकणार आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे आता आपण 2 मिनिट परतून घेऊयात आणि एका वाटीमध्ये काढून तुम्ही हे सर्व करू शकता. लहान मुलांना खूप आवडेल. नक्की ट्राय करा.